धुळे जिल्ह्यातल्या पाचही विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढती झाल्या आहे। यात सर्वाधिक मतदान धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात 69.40%, तर सर्वात कमी मतदान धुळे शहरात सरासरी 60% आसपास झाले आहे। या पाचही मतदारसंघाच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून 23 तारखेला उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे। या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारतं, मतदार राजाने कुणाच्या पारड्यात मतदान केलं, जनता जनार्दनाने कुणाला आशीर्वाद दिला, हे 23 तारखेला दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे। मात्र चुरशीच्या झालेल्या लढतीत अनेक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे। शहरासह जिल्ह्यात जनतेने नेमके काय मूड बनवला आहे, परिवर्तन होणार की पुन्हा तेच आमदार विजयी होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जिल्ह्यातल्या पाचही विधानसभा मतदारसंघात दुपारनंतर झालेली मतदानासाठी गर्दी कुणाच्या पत्त्यावर पडते व कुणाच्या विरोधात निकाल लावते, याकडे सर्वांच्याच नजरा लागून आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। शहराला वीज पुरवठा करणाऱ्या वीज कंपनीच्या डिप्पी उघड्यावरच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या उघड्या डिप्पींकडे वीज कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमधून पुढे येत आहे। त्यामुळे उघड्या असलेल्या डिप्पींचे तात्काळ दरवाजे बंद करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे। शहरातल्या विविध भागाला उच्च दाबाने डिप्पींमधून वीज पुरवठा केला जातो। शहराची प्रमुख जीवनवाहिनी असलेल्या डिप्पी उघड्यावरच पडल्याने नागरिकांसह मोकाट जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। उघड्यावर डिप्पींमुळे मोठा अनर्थ घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून वीज कंपनीने तात्काळ उघड्या डिप्पींचे दरवाजे बंद करून अद्ययावत करावे, अशी मागणी समोर येऊ लागली आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। यावेळी वाहनधारकांना वाहतूक नियमांची माहिती देत त्यांना समज देण्यात आली आहे। शहरातल्या विविध भागात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अल्पवयीन वाहनधारकांसह परवाना नसलेल्या वाहनधारकांवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे। यावेळी शहर वाहतूक शाखेच्या वतीने वाहनधारकांना वाहतूक नियमांची माहिती देत जनजागृती करण्यात आली आहे। शहरातलं अपघाताचं प्रमाण रोखण्यासाठी व सुरक्षित वाहतुकीसाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला गेला आहे। वाहतूक शाखेच्या या नियमित कारवाईमुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेला काही प्रमाणात शिस्त लागली आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। मतपेट्या बदलीचा संशय घेऊन क्षेत्रीय अधिकाऱ्याचे वाहन अडवून उज्जत घालून वाहनाची काच फोडून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या धुळ्याचे आमदार पुत्र शहबाज शाह यांच्यासह 40 ते 50 जणांच्या जमावाविरोधात
आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास आझादनगर पोलीस करत आहे। मतदानाच्या दिवशी राखीव मतदान यंत्रे घेऊन क्षेत्रीय अधिकारी शैलेश पटेल हे दुपारी 3:30 ते 4 वाजेच्या सुमारास साबाई कॉलेज येथील मतदान केंद्रावर भेट देऊन निघताना एका जमावाने अचानक क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे वाहन अडवत मतपेट्या बदलीचा संशय घेऊन उचत घातली। यावेळी जमावातील अज्ञात व्यक्तीने स्कॉर्पिओ वाहनावर दगडफेक करत काच फोडली। यावेळी प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखत खुलासा करत ती यंत्रे शासनाचीच असल्याचे स्पष्ट केले। त्यामुळे हे उचत घालून वाहनाचे काच फोडणाऱ्या आमदार पुत्रासह जमावाविरोधात आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। मतदानाच्या दिवशी विरोधकांनी समाज माध्यमांवर बदनामी केल्याने धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे समाजवादी पार्टीचे अधिकृत उमेदवार इर्शाद जहागीरदार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। मतदानाच्या दिवशी बूथ केंद्रावर बसलेल्या समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्शाद जहागीरदार यांच्याशी विरोधकांनी हस्तांदोलन करत भेट घेतली होती। त्या भेटीचा चुकीचा वापर करत काही लोकांनी समाज माध्यमांवर जहागीरदार यांची बदनामी केल्याने जहागीरदार यांनी सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे। या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहे। अस्सलाम वालेकुम। मैं दुनिया शहर वासियों को ये बात बताना चाहता हूँ कि मैं मेरे समाजवादी पार्टी के बूथ पे बैठा हुआ था। वहाँ पे छोटू भाई शाह और साजिद साई आए और जैसा मेहमान अपने दरवाजे आता है उसकी इज्जत करना हमें बड़ों ने सिखाया है, तो वो हिसाब से वो हमारे बाजू में बैठे मुसाफे के लिए हाथ दिए तो मैंने उनसे हाथ मिलाया, पर उन्होंने उसका गलत इस्तेमाल किया। अभी ये गलत इस्तेमाल जब उन्होंने किए तो अभी मैं भी पुलिस में इसके ऊपर गुना दाखिल करने जा रहा हूँ और इसका खामियाजा जिसने वायरल किया वो भुगतेगा। मैं शहर दुनिया के आवाम से गुजारिश करता हूँ कि तुम ये अफवाह पे ध्यान नहीं देते हुए जो अपना मिशन है वो मिशन को कंप्लीट करें 6 बजे तक के, और कोई ऐसी बात के ऊपर ध्यान ना दें। शुक्रिया। आखिरी में एक शेर बोलूँगा मैं बात पे कि बसात कुछ भी नहीं गढ़ एक कंकर की, बसात कुछ भी नहीं गढ़ एक कंकर की, लेकिन देखो फटी पड़ी है समंदर की। प्रतिनिधि सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।